अमित शहानी ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात वक्तव्य केलं त्यानंतर त्याच्या निषेधार्थ आज नागपूरच्या संविधान चौकात महाविकास आघाडीने जे आहे ते आंदोलन केलेलं आहे। आपल्या सोबत आदित्य ठाकरे आहेत। काय सांगणार आंदोलन केलेलं? बघा, आज महत्त्वाचा प्रश्न हाच आहे, देशाची जनता रस्त्यावर उतरलेली आहे। कारण हा अपमान फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाही तर देशाच्या जनतेचा झालेला आहे, संविधानाचा झालेला आहे। आज प्रश्न हाच आहे की आठवले साहेब या भाजप सोबत राहणार आहेत का? चंद्रबाबूजी भाजप सोबत राहणार आहेत का? नितीश कुमारजी भाजप सोबत राहणार आहेत का? हे त्यांनी उत्तर द्यावं। अनेक आमदार असे आहेत इथे जे स्वतःला आंबेडकरवादी मानतात, जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देव मानतात, जे भाजप सोबतच ते राजीनामा देणार आहेत का? कारण त्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे। आज आपण पाहतोय आंदोलन करत असताना या देशामध्ये जो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झालेला आहे त्याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलेलो। विपर्यास केला जातोय असं तुम्ही सांगा, विपर्यास केला जातोय, अर्थ काढला जातोय, क्लिप काढली जाते, ते 12 सेकंद त्यांच्या भाषणात होते की नव्हते? बोलले होते ना स्वतः, मग विपर्यास कसला केला जातोय? फॅशन झालंय, कोण बोललं होतं? माफी मागायला तयार नाहीत, माफी ही भाजपची भूमिका आहे, ही भाजपची मानसिकता आहे, म्हणून ते माफी मागायला तयार नाहीत। जर त्यांच्या मनात हे नसतं आणि चुकून बोलले असते तर माफी मागून मोकळे झाले असते। बघा, देशात चूक कोणी करू शकतं, आयुष्यात चुका अनेक लोक करतात, पण माफी मागतात, विनम्रतापणे दाखवतात। इथे भाजपची ही मानसिकता आहे म्हणून त्यांनी माफी मागितली नाहीये, भाजपच्या मनात आहे। आणि जे आम्ही लोकसभेच्या वेळी बोलत होतो की यांच्या संविधानावर राग आहे, तो काल त्यांच्या भाषणात दिसला। नक्कीच तर भाजपाच्या मनात जे आहे ते मुखात आलेलं आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरामॅन सिद्धेश नाईकसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।